आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या संदर्भात। क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीनं समन्स बजावलं होतं। बेटिंग ॲपचा प्रचार रैनाला त्यामुळे भोवणार का अशी चर्चा आहे। नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात रैनाची चौकशी झाली आहे। क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीकडून समन्स बजावलं गेलं आणि सुरेश रैना याची आज नवी दिल्लीमध्ये बेटिंग ॲप प्रकरणी चौकशी झाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया आता। रैनावर एका बेटिंग ॲपचा प्रचार केल्याचा आरोप हा केला गेला। त्याने एका बेटिंग ॲपचा प्रचार केला होता। डिसेंबर 2024 मध्ये 1xBet या बेटिंग ॲपचा रैना ब्रँड अँबॅसेडर होता। केंद्र सरकारकडून ॲप आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घातली गेली आहे। त्यानंतरही हे सर्व ॲप्स आणि वेबसाईट वेगवेगळ्या नावाने सुरू होत्या। बंदी असूनही रैनानं प्रमोशन केल्याचा रैनावर आरोप आहे। रैनाची 1xBet प्रकरणी चौकशी ही आज करण्यात आली आहे। दिल्लीच्या ईडी कार्यालयात त्याची चौकशी झाली आहे। तर नेमकं हे प्रकरण आहे 1xBet प्रकरणी सुरेश रैना याची चौकशी झालेली आहे। या ॲपवर बंदी असताना सुद्धा त्यांनी प्रचार केला, त्यामुळे त्याच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे, चौकशी केली आहे।